6 वर्षीय मास्टर मानस जयेश पाटील यांनी 17 किलोमीटर समुद्रात पोहण्याचा केला ऐतिहासिक विश्वविक्रम। मानस पाटीलने सर्वात तरुण जलतरणपटू म्हणून इतिहास रचला। महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील उरण केगाव या छोट्याशा गावातील रहिवासी असलेल्या मानस जयेश पाटील या लहानग्याने सलग 17 किलोमीटर सागरी अंतर कापून आज एक नवा विश्वविक्रम केलाय। गेटवे टर्मिनल्स इंडियाच्या सहकार्याने जीटीआय कर्मचारी जयेश पाटील यांचा मुलगा 6 वर्षीय मास्टर मानस जयेश पाटील याने 6 मार्च 2026 रोजी केगाव नागाव ते JNPL लँडिंग जेटी पर्यंतचं 17 किलोमीटरचं यशस्वी सागरी पोहणं 4 तास 49 मिनिटे 50 सेकंदात पूर्ण केलं। सर्वात तरुण पोर्ट चॅनल क्रॉसिंग चॅनल पार करण्याचा त्याने विक्रम केला। या ऐतिहासिक प्रयत्नाला प्रसिद्ध ओपन वॉटर जलतरणपटू संतोष पाटील यांनी मार्गदर्शन केलं। यावेळी सुनील पाटील, सुनील मयेकर उपस्थित होते। या कार्यक्रमादरम्यान डॉक्टर संदीप सिंग, अरुण लाल, हेमंत शृंगी यांनी मास्टर मानस जयेश पाटील याला विश्वविक्रमी प्रमाणपत्र, ट्रॉफी आणि पदक देऊन गौरवलं। मानस पाटील यांनी रायगडची तसंच राज्याची आणि देशाची ख्याती जगात पोहोचवली आहे। हा रेकॉर्ड एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि बेस्ट ऑफ इंडिया रेकॉर्ड्सच्या अधिकाऱ्यांनी प्रमाणित केलाय। त्यामुळे मानस पाटील याचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। शाबाश शाबाश। सावलीत घ्या, सावलीत अरे बाबा बस खुश पदार्थ लोडिंग करून आपल्याला पाहिजे ते घ्यायचे, पाहिजे कट करायचे, कट पेस्ट करायचे, मानस एक नंबर जबरदस्त। कीप इट अप मानस। आली चल पप्पा घेऊन गेले जास्मिनला, चल लवकर। कसं बोलते तुला वाटू आरत घेऊन उभी आहे ती। बस तुला पाठवले व्हिडिओ, मस्त बोलते तो। येईल मशीन अटकलेली, जोरात निघली, मातीची डाऊन होती ना मशीन, डाऊन होती। आगे सर रायगड जिल्हा
जो आहे हा अतिशय म्हणजे नररत्नांची खाण असा समजला जाणारा जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये उरण तालुक्यामध्ये मानस पाटील याने जे आज समुद्रामध्ये झेप घेतलेली आहे, एक आगळा वेगळा आणि वैशिष्ट्यपूर्ण नाविन्यपूर्ण असा रेकॉर्ड त्याच्या नावे नोंदला जाणार आहे. काय नेमका हा रेकॉर्ड आहे सर? हा जो रेकॉर्ड आहे तो हा जागतिक विक्रमासाठी तयारी केलेली आहे आणि जागतिक विक्रमाची तयारी करत असताना आपल्याला एवढी तयारी करावी लागते की आता 6 वर्षाचा मुलगा, त्याला पहिली गोष्ट म्हणजे या वयात मुलं खाण्याचं, खेळण्याचं, मोबाईल या दुनियेत जास्त असतात, पण त्यांनी तो क्षेत्र न निवडता ह्या क्षेत्रामध्ये आलेला आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये हा मोटिवेशनल सर्वांसाठी राहणार आहे आणि प्रेरणा म्हणजे आपण आपल्याला कोणत्या गेम अचीव करायचं असेल किंवा एक टार्गेट अचीव करायचं असेल तर आपण कोणाला तरी गोल ठेवतो, तर हा मानस एक सर्वांसाठी हा मानबिंदू ठरणार आहे. काय तयारी आहे, कशा पद्धतीचे किती महिने तयारी करावी लागते या स्पर्धेला सामोरे जातात? ह्या इव्हेंटसाठी तयारी करायचं म्हटलं तर वर्षभर लागतात, पण ह्याची शॉर्ट पिरियडमध्ये मानसची तयारी झालेली आहे. फक्त 4 महिन्यामध्ये तो तयार होऊन या इव्हेंटसाठी आम्ही त्याला प्रिपेअर केलेलं आहे. सर, आपण असे कोणकोणते उपक्रम आत्तापर्यंत या समुद्रामध्ये किंवा सागर तलावामध्ये आपण या ठिकाणी राबवता? आपल्याला सर आता आजपर्यंत हे लॉंग डिस्टन्स चे जे इव्हेंट्स आहेत म्हणजे मग ते इथून ते गोवा ते वसई असे 1100 किलोमीटर असो, 300-500 किलोमीटर त्यांना जे स्विमिंग करायचं आहे त्यांना मग डायरेक्शन करणं, त्यांचे स्ट्रोक करेक्शन करणं, समुद्रामध्ये कसं स्विमिंग करायचे असते, जेव्हा वेव्ज असतात किंवा हवा असते किंवा करंटच्या अपोजिट कोणत्या टाईपनी कशा टाईपनी स्विमिंग करत जायचं असतं हे सर्व नॉलेज दिलं जातं. मानसच्या नावे हा कोणता नेमका रेकॉर्ड नोंदला जाणार? हा सर वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे. IEA वर्ल्ड रेकॉर्ड हा आता त्याच्या नावावर कसा सुरू झाला? त्या पिरवाडी बीच, जे नागाव पिरवाडी बीच आहे तिथून ते JNP GTI पोर्ट हे 17 किलोमीटरचं सागरी अंतर पोहणारा तो यंगेस्ट स्विमर आहे आणि पहिला मुलगा आहे की ज्या ह्या चॅनलमध्ये ह्या आपण आपल्या मागे बघू शकता मोठमोठी जहाजं उभी आहेत, त्या जहाजांमध्ये ह्या चॅनलमध्ये मोठमोठी जहाजं चालतात, त्या चॅनलमधून आता तो पोहत जाणार आहे. तर काय सांगाल, कशा पद्धतीचा मानस पाटीलचा हा रेकॉर्ड राहिलेला आहे? विश्व रेकॉर्ड म्हणून याची नोंद होते. आपण सुरुवातीपासून होतात, काय सांगाल? आज आप आवाज़ सुन रहे बच्चों की, छोटे छोटे बच्चे जो उन्होंने भी मानस की आवाज़ हर जगह गूंज रही है. तो ये आवाज़ सिर्फ हमारे बोट पे नहीं गूंज रही, समुद्र में नहीं गूंज रही है, सिर्फ उरण में, रायगढ़ में नहीं गूंज रही है, ये आवाज़ पूरे विश्व में गूंजेगी. और ये बच्चा आज पूरा विश्व रिकॉर्ड बनाया हुआ है कि अब तक का ऐसा रिकॉर्ड किसी ने भी आज तक लाइफ में नहीं किया हुआ है. जो 6 साल का बच्चा 17 किलोमीटर की स्विमिंग करके आज यहाँ पे रिकॉर्ड कायम किया हुआ है. क्या कहेंगे सर, इस बहादुरी को कैसे देखते हैं आप? इस बहादुरी के लिए मैं तो उनकी पूरी जो इनके जिन लोगों ने भी इस रिकॉर्ड को सपोर्ट किया है, जैसे संतोष पाटिल सर उनके कोच हैं वहाँ पे, साथ साथ में फैमिली के मेंबर जिन्होंने सिर्फ 4 महीने के दरमियान 4 महीने में ट्रेनिंग दिया और ट्रेनिंग दे के उस बच्चे को समुद्र में उतारा और समुद्र में आके बहुत बड़ा इतिहास रच दिया है. ये कहाँ से कहाँ तक उसका जो रिकॉर्ड हुआ है? ये रिकॉर्ड मानगांव से शुरू हुआ था. नागांव बीच से शुरू हुआ जो कि उरण के पास है और इसको खत्म करना था JNPT पोर्ट के पास. तो हम जस्ट JNPT पोर्ट के पास ही यहाँ पहुँच चुके हैं वहाँ पे. अब ये रिकॉर्ड बस पूरा ही हो चुका है वहाँ पे. उसके नाम पर 2 रिकॉर्ड बने हैं, वो कौन कौन से हैं? पहला रिकॉर्ड है कि दुनिया का सबसे यंगेस्ट, वर्ल्ड यंगेस्ट सी स्विमर, मतलब दुनिया का सबसे यंगेस्ट समुद्री तैराक. और दूसरा रिकॉर्ड है कि JNPT फैमिली का कोई भी व्यक्ति आज तक ये रिकॉर्ड नहीं किया है, क्योंकि ये जो चैनल पहली बार किसी ने चैनल क्रिएट किया और इसका परमिशन लेके उन्होंने JNPT चैनल में ये रिकॉर्ड कंप्लीट किया है. आप कैसे बधाई दोगे? पूरी टीम आपकी साथ में कौन कौन है? हमारे टीम में हमारे अरुण लाल जी हमारे सीनियर मोस्ट मीडिया हेड है और इनका कुछ मीडिया के खुद वहाँ पे बड़े व्यक्ति हैं. साथ साथ में हमारे हेमंत सिंह जी जो कि नेशनल जूरी है महाराष्ट्र के IEA बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड के, और मैं खुद डॉक्टर संदीप सिंह CEO ऑफ IEA बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड. पूरे देश को, पूरे दुनिया को बधाई दूंगा कि एक इतिहास रच गया है और ये इतिहास रचा गया है उरण में. उरण की धरती पे इतिहास रचा गया है, उरण की भूमि पे इतिहास रचा गया है. जहाँ शिवाजी महाराज की धरती है, रायगढ़ शिवाजी महाराज की धरती है, इस धरती पे एक बहुत बड़ा इतिहास रचा गया है. सभी को, पूरे महाराष्ट्र को ढेर सारी बधाई, पूरे देश को ढेर सारी बधाई. मानस, काय सांगशील तू? अतिशय मोठा असा विक्रम तुझ्या नावावर रचलास, विश्व रेकॉर्ड तू केलास. 17 किलोमीटरचा प्रवास तू जलतरण पट्टू म्हणून आज विश्वामध्ये गाजतोस. काय वाटतंय मानस, तुला कसा जिंकलास तू?
मस्त वाटते, मला आवडलं मी जिंकलो तर. तुला सर कोण होते आणि आई बाप्पांनी कशी मदत केली तुला? मला सर संतोष काका होते आणि मदत काकाहीच केली मला. कसं वाटलं मग? दमलास तू? कसं वाटलं तुला? सगळेजण चेअरअप करत होते, टाळ्या वाजवत होते, मस्त वाटलं? आता एवढं तुझं आता नाव सगळ्या जगामध्ये गाजतंय, तुला कसं वाटतंय? छान वाटतंय? सांग. मस्तपैकी घोषणा दे बघू. घोषणा राजांची. तू आल्या राजांची घोषणा दिलीस. छत्रपती शिवाजी महाराज की काय सांगायचं? आई म्हणून मला आज खूप अभिमान वाटतोय. माझ्या मुलाच्या नावावर आज जागतिक विक्रम झालेला आहे. आज त्यांनी 3.5 तासामध्ये हा वर्ल्ड रेकॉर्ड केलेला आहे. कसं फिलिंग करताय तुम्ही? कसं याला मार्गदर्शन भेटलंय? त्याला मार्गदर्शन त्याचे कोच संतोष पाटील सर ह्यांनी त्याला या क्षेत्रामध्ये आणलेलं आहे आणि आज त्यांच्या मुले हा विक्रम करू शकला आहे, तो जागतिक विक्रम करू शकला आहे. त्यांचे आभार मानणे तेवढेच कमी आहे.